हॅलो, नमस्कार, सुप्रभात मंडळी. आज आहे गुढीपाडवा आणि आज आहे म्हणजे सुट्टी आहे मला कामावरती. तर सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपला मराठी हिंदू सण आहे आणि खूप आनंदाने आणि चैतन्याची अशी बहार येते या सणापासून. तर आज सकाळी बघा उठलो आम्ही पण आणि आमचं आवरलं आहे आणि आता पूजा वगैरे मी करून घेतो देवाची. एक इथे कामच चालू आहेत समोरच्या वेडिंगमध्ये बघा, दिसत असेल तुम्हाला. त्यांची कामं चालू आहेत, त्यांना काही सुट्ट्या नाही आहेत, आपल्याला आहे तसं. आणि वातावरण किती छान वाटतं बघा सकाळचं. अजून एवढं ऊन पण नाही, एवढं पडलं आहे तसं कोवळंच ऊन आहे. आणि ते अनामिकाचं ठेवलं आहे बघा खाणं. अनामिकाचं मी धुवून घेतलं आहे बघा. आणि ते अनामिका आहे बसले, ती चांगलं साफ करते. अनामिका तुला पण शुभ गुढीपाडवा. अनामिका बघा तिचं काय चालू आहे, चावायला येते ती. आणि ममताचं काय चालू आहे बघू ते. काय करतेस ममता? इथे पीठ मळत आहे, इथे तिने कुकर लावला आहे बघा. हा इकडे काय पीठ मळत आहे, ती तयारी चालू आहे. काय म्हणता, पुऱ्या करणारच? पुऱ्यांची तयारी चालू आहे. ती कुकर पण लावून घेतला आहे आणि माझी पण चालू आहे देवपूजा आहे बघा. अनामिका काय करून देत नाही बघा, कशी येते बघा लगेच. अनामिका शना हॅलो, ती बघा काय चाललंय तिथं. चल तिकडे इकडे अनामिका, चल चल इकडे. इकडे पण ममताने पूर्ण साफ करून घेतला आहे बघा. इकडे माझी पूजा करायची बाकी आहे आणि इथे रांगोळी काढली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, बाहेर अशी रांगोळी काढली आहे. छान अशी रांगोळी आहे आणि इथे बघा तोरण पण लावून घेतलं आहे देवाचं. तर अशा प्रकारे तयारी चालू आहे मंडळी. आणि आता मी पण जरा पूजा करून घेतो देवाची. ममता काहीतरी बोलत होती. ममता तुला काय थंडी वाजते का ग? ममता बोलते तिला थंडी वाजते, जरा वातावरण असं आहे. मला असं वाटतं पाऊस पडला असं. पाऊस पडला असं वाटतं. थंडीच वाजते आणि ना एसी रात्रभर चालू राहिली त्याच्यामुळे मला जास्त एकदम थंडी वाजल्यासारखं झालंय. असं फुल एकदम ना, त्याच्यामुळे डोकं वगैरे आहे ना एकदम असं हे झालं एकदम गच्चसारखं. रोज मी हे नाही करते, एवढा वेळ ठेवत नाही, बंद करते मी. आज जास्त सकाळपर्यंत चालू राहिली त्याच्यामुळे झालं तसं. आणि सर्वांना आम्हा दोघांकडून गुढीपाडव्याच्या मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माऊली. सर्वांना आमच्या दोघांकडून सुद्धा सर्व परिवाराला, है की नाही? हो, मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. सर्वांचं आयुष्य मस्त सुखी समाधानी आनंदाचं जाऊ द्या, हो की नाही? अजून काय पाहिजे आपल्याला? चला मी पण जरा आवरून घेतो, जरा पूजा वगैरे करून घेतो देवाची. जरा सकाळची लवकर जरा कामं होते, मग बरं पडतं. आणि मध्ये मध्ये कोणाचे फोन वगैरे येतात बघा, फोन वाजतोय तेव्हा मग सर्व कामं राहून जातात. मी आज सकाळी लवकर सुटले जरा आणि सर्व आवरून घेते. चैतन्यला म्हटलं लवकर लवकर, नंतर कामं झाली का जरा बरं वाटतं, नाहीतर मग उन्हाचं करू नाही वाटत, आहे की नाही? चला मी पण आवरून घेतो माझं. तुला पाहता आज हे हसते मनी चांदे, हरून प्रीत ही अशी गाली पडे खरी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. चेतन सांग बघूया कुठल्या मूवी मधलं सॉन्ग आहे. चल बघूया, सांगतोस काय तू. स्वप्नील जोशीचं हे आहे मूवी, बघ ओळख.
आणि जर तुम्ही पण माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण सांगा कुठल्या मूवीमधलं हे सॉन्ग आहे आणि त्यात ॲक्टर कोण आहे, त्यांची पण नावं सांगा मला कमेंटमध्ये. बघूया किती जण मला सांगतात ते. मंडळी आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. ममताने मस्त असं पुऱ्या केल्या होत्या. पुऱ्या, श्रीखंड, बटाट्याची भाजी, वरण भात. खूप छान झालं आजचा नैवेद्याचं जेवण. आता भांडी आता भांडी असते ममता आवरते. सर्व काढून वगैरे ठेवलं ममताने. इथे सर्व आवरून घेतलं. बघा अशी कामं चालूच असतात. आता ममता जरा कामं आवडते. कामं वगैरे आवडली की जरा बघू आम्ही थोडा व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ. थोडं शूटिंग करू, रील्स वगैरे बनवायचं. आज 9 वर्ष आहे मराठीचं गुढीपाडवायचं. काहीच बनवलं नाही, काहीच बनवलं नाही अजून. मी पण बघा इथे पूजा करून घेतली. खूप वेळ गेला आज पूजेला. आणि ते सगळं आठवलं की बघूया थोडं बाहेर पण जाऊन येऊ काय. हो जायचंय ना. आज एक काम म्हणजे झालं आमचं लवकर, म्हणजे सगळं आवरून झालंय. कपडे धुवायचे अजून मला. नेहमी आमचं कसं लेट होतं. आज आम्ही ते लवकर आवरलंय. बरे थोडं लेट झालं पूजेला वगैरे, तरी आमचं जेवण वगैरे सगळं होऊन लवकर झालंय. आम्ही लवकर आवरलो. आम्ही लवकर आवरलो ना, कोणी आवरलं? ममताने लवकर आवरलंय. तर म्हणजे आमचं लवकर आटपलंय असं बोलायचं होतं. उशीर होतो ना. आता नेहमी कसं असं काय असलं ना, सुट्टी किंवा काय सण असला तर लेट होतं जेवायला वगैरे सर्व. अनामिका पण इथे खाली गेली जरा पलंगा. ती जरा आज थोडी रागावली आहे, सावते जरा ती सकाळपासून. तिला जवळ घ्यायचं म्हणजे येत नाही. बघू आता आईचा ममताचा आटपला, कपडे वगैरे काय झाले की आम्ही मग करून घेतो थोडे व्हिडिओ वगैरे शूट. इकडे कामं चालूच आहेत बाहेर बिल्डिंगचे सर्व. आवाज येतच असेल बघा तुम्हाला. बघा समोरच्या बिल्डिंगमध्ये किती तोडाफोड चालू आहे बघा. आता आमच्या बिल्डिंगची कामं आटपले, बरं झालं वेळेत झालं ते. आमच्या बिल्डिंगचं काम आहे बघा. आता इथे कंपाऊंड फक्त रंगवायचं बाकी आहे. बाकी बाहेर खूप छान असा कलर झाला आहे. खूप छान वाटतं आहे जरा बिल्डिंग न्यू एकदम कलर केल्यानंतर. हे आतमधलं पण काम करायचं आहे मला, पण बघूया आता थोडंसं काही दिवस गेल्यानंतर करतो. सगळ्यांनी करून घेतलं आपापली कामं, पण माझं करायचं बाकी आहे. बघूया कधी वेळ मिळतो ते करायला, किंवा जरा थोडं वाटेल जरा नीटनेटकं. चला मंडळी, तोपर्यंत थोडंसं मी पण बघतो काहीतरी करण्यासारखं काय आहे का व्हिडिओ वगैरे काही. तर तुमचा असाच सपोर्ट असू द्या आमच्या दोन्ही चॅनलला. ममता अनामिका ब्लॉग आणि कोकणी डॉग चेतन सगळे भरभरून सपोर्ट देतच आहेत. पण अजून आम्हाला सपोर्ट देत राहा, प्रतिसाद देत राहा. लाईक कमेंट करत जा तुम्ही. ममताच्या व्हिडिओला हाईप देत जा. माझं अजून ऑप्शन नाही आला हाईपचा, त्यामुळे लाईक कमेंट करत जा. पण ममताच्या व्हिडिओला तुम्ही हाईप देत जा, त्यामुळे खूप फरक पडेल व्हिडिओ पुढे जायला, सरकायला. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. रामकृष्ण हरी. कसे आहात? तर काल होता मस्तपैकी गुढीपाडवा वगैरे, आणि मग सर्व दुपारी सर्व कामं वगैरे सर्व आवरली सर्व घरातलं. आणि नंतर आम्ही गेलो होतो बाहेर जरा एका रिलेटिव्हकडे. तर मग त्यानंतर तिकडून यायला उशीर झाला आणि खूप गर्दी वगैरे होती, काही विचारूच नका. येताना मग नंतर ट्रॅफिक वगैरे लागलं, त्याच्यामध्ये सर्व राहून गेलं. काही व्हिडिओ वगैरे मी काही बनवलाच नाही असं सर्व झालेलं आहे. आणि मग सकाळचे सर्व कामं धावपळ हे बघा सर्व असंच आहे. जरा पटकन काय माहिती आहेत का, चपाती आणि भाजी केली हे बघा, असं पालकची थोडीशी. आज जरा ना उशीरच झाला असं सर्व. आणि आता जरा आमटी भात वगैरे काहीतरी करते हे बघा, जरा लावते डाळ भात असं हे बघा, मसूरची आमटी करते हे बघा. काल मस्त अशा कैऱ्या भेटल्या म्हणून घेऊन आले होते मी येताना. हे बघा छान अशा मस्त आहेत. बघते त्या कैऱ्या पण असं आहे की नाही, चटणी किंवा काय बघूया काय करायला होते का. आणि जरा हे बघा अशी हे वगैरे भिजत घातली, जरा आता मटकी वगैरे मोड आलेली आमटीसाठी किंवा भाजीसाठी होईल ना उद्या परवासाठी म्हणून. तर अशी सर्व काल धावपळ झाली.
व्हिडिओ बनवायचं पण सर्व काय राहूनच गेलं. म्हणजे काय व्हिडिओ म्हणतात ना, काय बनवायला काय मिळालंच नाही. अनामिकाला सुद्धा घेऊन गेलो होतो काल ना. मग जास्त काय मला हे नाही करतात. हे बघा बघा बघा, फ्रेश झाली आहे मस्तपैकी फिरून आल्यावर. हो की नाही पिल्लू? फिरून आल्यावर फ्रेश झाले ना. हां असतं ना, प्रत्येक गोष्ट ना शूट पण नाही करता येत कॅमेरामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, माझा फोन घरी विसरून गेले होते. त्याच्यामुळे मी काही करू नाही शकले. तुम्हाला स्पष्ट आहे ते सांगते खरं. कारण आहे ना, बाहेर गेले ना त्या दिवशी पण मी विसरून गेले माझा फोन. असंच होतंय हल्ली, काही समजत नाहीये म्हणजे. आणि मग मी ना असं मी मोबाईलकडे लक्षच देत नाही. तुम्हाला खरं आहे ते सांगते मी. म्हणजे कसं आपण प्रत्येक गोष्ट शूट नाही करू शकत ना. असं होतं ते. आणि मला कसं वाटतं की चेतनचा मोबाईल आहे ना, चला ठीक आहे, एक कोणाच तरी मोबाईल आहे ना, मग काय हरकत नाही, असं होतं माझं. मग त्यामुळे माझ्या फोनकडे माझं लक्षच नसते. तुम्हाला खरं आहे ते सांगते मी. असं होऊन जातं सर्व. तर असा कालचा सर्व दिवस गेला धावपळीमध्ये. सकाळ सगळं आवरलं पटापट. दुपारनंतर सर्व आम्ही गेलो, कपडे वगैरे धुतले. 3 वाजले मला सर्व आवरेपर्यंत. नंतर मग थोडंसं आणि नंतर अनामिकाला वगैरे घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे कठीण असतं ते सर्व. मग हिला वगैरे कुठे परत ठेवणार ना, असं होतं. मग नंतर तिला वगैरे घेऊन गेलो, यायला झालं लेट आम्हाला. असं सर्व झालं. मग त्यानंतर सर्व राहूनच गेलं. मग त्यानंतर कोणाच्या लाईव्हला वगैरे सुद्धा मला जाता नाही आलं, माहिती आहे का. त्यांचं सकाळी आता उशीर झाला आणि सर्व आवरते मी सर्व कामं. तर कालचा ब्लॉग कंटिन्यूच केला ह्याच्यामध्ये मी. आणि आता जास्त काही मोठा नाही करणार आहे कारण बोर नको तुम्हाला सुद्धा व्हायला. आणि ह्याच्या पुढचा मस्त असा ब्लॉग इंटरेस्टिंग असेल, तो तुम्हाला लवकरच कळेल काय असेल ते. आली बघा बघा, दिसते बघा, आली चढून. हे बघा आली की नाही. हे बघा, देखो इस लड़की को, इचको देखो, इचको देखो, इचको देखो सोनू को. ए पिलू कुठे गेली होती फिरायला. मस्त फिरून आली आहे छानपैकी. चला जरा कुकर लावून घेते, आमटी भात वगैरे काहीतरी करूया जरा, आहे की नाही. तर मंडळी अशा रीतीने छानपैकी थोडेसे शॉर्ट्स वगैरे सुद्धा बनवलेत, ते तुम्ही प्लीज जरा बघून घ्या. आतमध्ये ठेवले. हे बघा, तिला जरा दिला होता आंबा खाण्यासाठी, दिसतोय तुम्हाला इथे ड्रॅगन फ्रूट, इथे टॉमॅटो. तिला जरा आतमध्ये ठेवले थोडा वेळ. तिथे बघा शेंगदाणे असं, कारण तिथे वरती गेली होती माहितीये का. तिथे खाली वगैरे पटकन उड्या वगैरे मारते ना वरून. इथे बसवलं ना तिला इथे वगैरे, हे बघा कवरून खाली इथे उडी मारते. मग ती पडेल वगैरे ना, भीती वाटते मला. काल पण पडली होती 2-3दा असं काय. म्हणून तिला म्हणते थोडा वेळ राहा, कारण मी किचनमध्ये असले ना माझं लक्ष का, मग तिचं काही चालू असतं तिकडे. म्हणून काय करून ठेवलंय मी इकडे बघा. हे असं जरा चटणी करणार आहे आता आंब्याची. हे बघा दिसते तुम्हाला, कारण मी इकडे किचनमध्ये असते ना, मग तिचं तिथे काही पण चालू असतं म्हणून. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा आंबा घातला होता डाळीमध्ये, दिसतोय तुम्हाला. म्हणून आज आमटीचा कलर माझ्या असा दिसतो आहे, तुम्हाला लाल दिसत नाही. त्याचं कारण आहे हे बघा, आंबा. ह्याच्यामध्ये पण मी अर्धा आंबा घातला आहे, हे बघा. म्हणून आमटी आज अशी दिसते, आहे की नाही. आता बंद करते. आंबा डाळ झाली आज, आंबा डाळ मस्तपैकी. वाव सुपर. हे बघा दिसतंय, वाव. कोकणातले लोक जर असतील ना माझा व्हिडिओ, तर आंबा पण नाही का आपण म्हणजे ह्याच्यामध्ये पिठलं वगैरे करतो बघा आपण कोळथाचं, त्याच्यामध्ये घालतो. किती सुंदर लागतो माहिती आहे का, एक नंबर. आणि आता इथे साधीशी छानपैकी हे बघा काय घेतलंय मी, काहीच नाही घेतलंय. लसूण, गूळ आहे, हिरव्या मिरच्या आणि आंबा, कैरी घेतली आहे. आणि हे ओलं खोबरं पण आहे, पण आता मला वेळ नाही आहे कारण बाकीची पण कामं आहेत. मला ओलं खोबरं पण घालू शकतो आपण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला घालायचं असेल तर. आणि कढीपत्ता आणलाय बघा झाडावरचा, हे करून धुवून ठेवलाय जरा त्याला असं. हे बघा छोटूशीच पानं मिळालेत 2. हे बघा मस्त टाळे. आता ह्याला लावते मी मिक्सरला. काय ह्याला आता लावून घेते मिक्सरला आणि नंतर मग फोडणी देणार ह्याला मी छानपैकी मस्त कढीपत्ता, मोहरी वगैरे घालून. आणि मस्त अशी आंब्याची चटणी बघणार. मी सांगणार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशी झाली होती ती. कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा मंडळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कैऱ्या मिळतात बाजारामध्ये, तुम्ही पण घेऊन या, तुम्ही पण करा, खाऊन बघा मस्त, आहे की नाही. गावची आठवण येते मला तर. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग आहे माझा मी इकडे आता एंड करते आहे. जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि असे छान छान माझे नवीन व्हिडिओ बघत राहा तुम्ही. कुठून बघताय ते सांगा. सर्वांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वांनी. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ममता अनामिका ब्लॉगला सुद्धा आणि कोकणी.चेतनला सुद्धा. चलो बाय बाय.